गाईच पनीरची भाजी बघा तुम्ही किती मस्त झाली, म्हणजे तिचा वास येतो इथं नाकापर्यंत माझ्या. आणि मला असं झालंय कधी खायला, अशी जिभेला पाणी सुटलंय. हा बरं बरं हा हा बंद कर. तर मला म्हणतोय बोलकी हो करायला. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मी चालले आहे माझ्या बहिणीकडे. खूप गडबडीत घाईत आणि कशासाठी चालले हे पण मी तुम्हाला दाखवेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मी ऑफिसवरून सुटली आहे 8 वाजता. पहिला तिकडं श्री स्वामी समर्थ. बडबड रस्त्याकडे लक्ष नसतंय आणि वरनं थोबाड असून बडबड करायची. असं चालत असंच हे करतं, इकडे ते करतं तिकडे ते करतो. हे असं आहे तुमचं. लक्ष दिलं ना मी आणि मग मी बोलते ना असंच केला तसाच केला, मग त्यापेक्षा मी लक्षच देत नाही. मी माझ्यात झूम देत असते. मग परत त्याच्यावरनं पण बोलायचं, लक्षच नाही द्यायचं. आणि लक्ष दिले का एका दिवशी गाडी हातात देणार आहे आणि चालवायला लावणार आहे तुला अशा उताराच्या ठिकाणी किंवा ट्रॅफिकच्या ठिकाणी. मग थोबाडावर पडल्यानंतर जे 32च्या 32 आत जातील ना, मग तेव्हा हसत बसणार आहे मी टाळ्या वाजवून. 32 नाहीयेत, 28च जाते. काय असतील ते असतील. 28च दात आहेत माझे. 4 दात काढलेत. असतील ते असतील. दातांची ट्रीटमेंट तेवढे झाली घशात तेव्हा. गेल्यानंतर मग मी हसत बसन. बापरे कसलाय यार. गाईज माझे फक्त 28 दात आहेत. 28. माझे 4 दात काढलेत. जेव्हा हे माझे असे काय बोलतात कशासारखे दात रे, आरुळासारखे दात असे होते पूर्ण. जेसीबी असे होते. असं व्हायचं माझं. माझे लिप्स बंद होत नव्हते. जेव्हा माझ्या दातांना क्लिप्स लावले तेव्हा ते आता बरे झालेत. जरा बरे झालेत. मला तर ते अजून पण नाही आवडत आहेत. फक्त दात मला कशासाठी आवडतात, कारण ते पूर्ण एक लाईन मध्ये आहेत. असे ना सिमेट्रिकल आहेत. म्हणजे झिकझॅक नाही, खालीवर नाही, फक्त पूर्ण प्लेन आहेत. खालनं पण पूर्ण प्लेन आहेत म्हणून आवडतात, बाकी काहीच नाही. नाहीतर मला तर अजून पण वाटतं अजून 1-2 दात काढावेत, परत क्लिप्स लावाव्या आणि परत दात मध्ये घालावेत. काढून टाकी सगळं त्यापेक्षा. बोलकी हो नको बाबा नको. ऍक्च्युली ना लय व्हिडिओ पळतील मग बोलके झाल्यावर करताना. कसं अयो नको. आमचा ना प्रॉब्लेम काय माहिती का, आमच्या फॅमिलीचा, आमच्या सगळ्यांचे टीथ बोन असतात ना ते अशा वरच्या साईडला आहेत. म्हणजे टीथ बोनच थोडासा पुढे आहे की दात पण बरोबर असे पुढे दिसतात. असं फुगल्यासारखं वाटतं. आता एवढी ट्रीटमेंट केली आहे म्हणजे आता हे आतमध्येच आहेत. लिप्स व्यवस्थित क्लोज होतात म्हणजे हे आत आहेत, पण टीथ बोनमुळे ना त्याला असा कर्व आहे. आणि मी शहाणपणा केला. मी तर अति शहाणी आहे. कुणी पण दाताला ब्रेसेस लावत असेल तर मला एक गोष्ट सांगायची आहे. ते जेव्हा ते बॉन्डिंग केलेलं काढतात ना, त्याच्यानंतर ना ते लोक 6 महिन्यासाठी एक क्लिप देतात लावायला. ती फक्त वरून एक तार असते आणि आतमधनं ते सपोर्टिव्ह असतं त्याला. तर मी फक्त महिनाभर लावले म्हणून माझा असा कर्व आहे. नाही तर माझे ना असे चपटे झाले होते, असे सरळ जसे खोटे दात बसवतो ना आपण तसे होते माझे ते दात. आणि मी फक्त महिनाभर लावलं आणि मला खूप वैतागले होते ॲक्च्युली. 2-2.5 वर्ष झाले ते दाताला क्लिप्स होत्या. मी 12वीची माझी सुट्टी लागलेली आणि मग तेव्हा मी माझ्या दातांना क्लिप्स बसवले होते. आणि ते क्लिप्स पण मला माझ्या मावशीने बसवून दिले होते. माझ्या मावशीने सगळे ट्रीटमेंट केलेली आहे माझ्या दातांची. 20-25 हजार रुपये तेव्हा गेलेले. आता तर किती पैसे लागतील बाबा. मी माझ्या नवऱ्याला म्हणतेय घेऊन जा, पण मला नेत नाही येतो. आता बाद झालं म्हणतो तुझी नाटक आता. बरोबर नाही ना. तर मला म्हणतोय बोलकी हो करायला. गाईज माझ्या डोळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह अर्धा झालाय. आज माझा डोळा दुखत होता. डोकं नव्हतं दुखत, आधी डोळा दुखत होता. दुपारपासून डोळा दुखत होता.
म्हणजे मी तर जरा वेळ लिटरली डोळे बंद 4 करून दिवस बसले. टाकायचं परत सोडून द्यायचं. अरे मग गडबडीत कामाचं विसरून जात माणूस, तुला काय. डॉक्टरांनी 8 दिवस टाकायला सांगितले. हा मग टाकते मी, कालच विसरले फक्त. मला वाटतं काल नाही टाकलं ना एक पण टाइम, म्हणून दुखायला लागला असेल. हा माझा कायम माझ्या हात धुवून मागं लागतो, कधी माझ्या बाजूने बोलत नाही, कधी प्रेमाने बोलत नाही. जे लोक आधीला जवळून ओळखतात ते म्हणतील किती खोटं बोलते ही बाई. किती आगाऊ आहे ही, किती खोटं खोटं बोलते. खोटं बोलते मी मग म्हणतोय. जातो आरतीच्या घरी. आरतीच्या घरी चाललोय आम्ही, तिचं सामान आणायचं. तिच्या घरात खूप गर्दी झाली आहे सामानाची, तर ते सामान आम्हाला न्यायचंय गावाला. तर आम्ही जाऊ गावाला सगळे मिळून, पण गाडी आम्ही तिकडून नाही घेणार, म्हणजे रोड आमचा दुसरा आहे. तर मग आधी बोलला की आपण सामान आधीच आणून ठेवू घरी आपल्या गाडीमध्ये, आणि मग डायरेक्ट इकडूनच जाऊ. आम्ही वाघोलीवरून जात असतो. तर मग आता सामान आणायला चाललेलो आहे. जाते नवऱ्याची बडबड ऐकत ऐकत. त्याला इतकं छान वाटतं मला बडबड केल्यावर, काय सांगू मी तुम्हाला. त्याच्या जीवनातला हाच एक मोटो आहे की बायकोला बडबड करायची फक्त. नाही रे, तिकडचं नाही घेत. गाईज मी आरतीच्या घरी पोहोचलीये, आणि आले आले मी काय काम करत असेल माहितीये का, तिचं कपाट बघतीये मी. तिच्याकडं काय काय, कुठले क्लिप्स आहेत, काय काय घेतले, कुठल्या साड्या आहेत, कुठले ड्रेस आहेत. आता हे बघायचं काम चाललंय माझं. तर हे बघा, हे बघा. अजून हा माझा फेवरेट आहे, पण मला देत नाही, तोडती. घेऊन जा. हा काय, थँक्यू. हाच मागत होते ना रे मी तुला. दुसरा आहे तिथे. कुठे कुठे ग बाई. अगं हा 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 वाला मागत होते मी तिला, दिला नाही तिने गेल्या वेळेस मला. तिच्याकडे किती क्लिप्स आहेत बघा. हे मी आणलं होतं तिला. याचे छोटे ग आहेत ना तिथंच बघा. कलेक्शन बघा तुम्ही फक्त. बाबा काय सांगायचंय आता तुम्हाला, काय बोलू. हे बघा क्लिप्स आहेत. हा क्लिप्स हे मी आणलेले आहेत, मला माहित होतं ना तिला अशा आवडतात. बाई 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 बाई, हा मीच दिलेला आहे का रे. है ना, छान आहे हा पण. कप्पा भरवलाय तिने क्लिप्सने. तेव्हा दाखवेल तेवढं कमी आहे. आता कपडे बघते मी, थांबा. हा काय काय म्हणला गाईस, तुम्हाला कचरा बघायचा का पोरीचा. पार्सलचा कचरा दाखवते तुम्हाला. पार्सलची पिशवी, पार्सलच्या कचऱ्याची पिशवी. देवा विठ्ठला विठ्ठला, कसं रे कसं. हा बरं बरं. हा हा बंद कर. हा बोल, काय सिक्रेट बोलत होता. बंद कर म्हणला. काहीच नाही. अच्छा, तुला घेत होते म्हणून म्हणत होती होय. माझ्या बहिणीने काय काय खायला केलंय माहितीये का. माझ्या आवडीची खीर केलीये, लय महिन्यापासून पेंडिंग होती तिच्याकडं. आणि पनीर मसाला केलाय. वाव, भारी वास येतोय. आणि चपाती. खूप छान जेवण बनवते माझी बहीण. आता मस्त मी अशी बोटच चाटू चाटू खाते बघा. पोरीचा अभ्यास, हे पोरीचा अभ्यास आहे. हे पोरीनं केलेलं डेकोरेशन आहे बाई. बस बाई बस बस. उपवास होता पोरीला, तरी इतके कष्ट करत बसली. तिला म्हटलं बाहेरून आणू. मी असं समजले की तिला उपवास आहे, भूक लागली असेल तर पटकन करेन ती मी यायच्या आधी, आणि खाईल भूक लागली तर. म्हणून मी तिला काही प्लॅन नाही केला बाहेर न्यायचा. बाई आतापर्यंत स्वयंपाक करत बसली आहे, त्याच्यापेक्षा तिथं जाऊन वेज थाळी खाल्ली असती मस्त. तिचं डोकं दुखत होतं, म्हटली माझा मूड नव्हता बाहेर जायचा. बर मला दिसतोय. अरे तू भारी दिसतोय. नाही रे, का रे. नाही, तू चांगला दिसत होता. मी कसा मेल्यासारखा पडलोय बघ.
दमला का तू काम करू? अरे बसून तर असतं लॅब मध्ये काय नाटक तुझी. दाजी तसंच बोलतो, तू पण तसंच मी बोलतो. फोन केला तेव्हा तर बसलेलीच होती. अगं फोन केला तेव्हा बसलेली होती का? मी सारखी काम करत बसू का मी? करायचं माणसाने काम. बरं बरं. किती पेशंट झालेत माहिती का? किती? 36. 36. हा हे हो. एवढे? एवढेच होतात, 30च्या पुढेच जातात आता. आमच्याकडे कमी होतात आता. हा काय? उन्हाळा आहे ना. नाही, आमच्या इकडे वाढले डिसेंबर पासून 30च्या पुढेच जातात. कधीतरीच 17, 18 असे असतात. आमचे जून महिन्याच्या नंतर वाढतात. पाऊस पडला ना पेशंट वाढतात. तू म्हणतो काय बसतो लॅब मध्ये जाऊन, बसून पण थकवतो माणूस रे. नाहीतर काय. वाव, खीर खाएंगे, खीर. क्या खीर कशी निघते बघ. जाऊ दे ग, चमचा सापडायला. जाऊ दे. छान झाली, दिसते तर छान बाबा. गाईच पनीरची भाजी बघा तुम्ही किती मस्त झाली. म्हणजे तिचा वास येतो इथं नाकापर्यंत माझ्या. आणि मला असं झालंय कधी खायला, अशी जिभेला पाणी सुटलंय माझ्या. गाईज या जेवायला. भात अजून आहे आमचा, पहिलं हे खाते. अवतार बघा माझा, अवतार बघा. तशीच आली मी लॅब मधून. आता जेवतो. भाजी लय भारी झाली. आता जर अशी सेम टेस्ट मला कधी खाऊशी वाटली तर मी काय करायचं? मला नाही येणार जशी बनवता. परत यायचं. बर, मस्त एक नंबर झाली. हा हा हा. तिथं जाऊ, तिथं काही ना काही खोलून येऊ. रिपेअरिंग वाला. हा, आता लाव रे तिला डायरेक्ट. आता नको धुवू, नंतर धुवू. आता एक काम कर, ओल्या कपड्यानं पुसून घे फक्त. हा, आतमधून जेवढं दिसते तेवढं पुस. ते नाही ग, तेच का? अच्छा. सुरी लय भारी भारी चाकू आहेत तिच्याकडे, खूप भारी भारी चाकू आहेत गाईज. आणि ना ती मला म्हणते चाकू मागव, चाकू ऑर्डर कर. माझे चाकू बघून आधी करतोय फॅन नीट. पोरीचा फॅन बंद झालेला आहे, आधी रिपेअर करतोय. म्हणजे आमचा आधी काही पण करू शकतो, तुम्हाला माहिती का? तो लाईटचं काम करतो. काय रे? हा खरं आहे बाबा तुझं. लाईटचं काम करतो तो, फॅन वगैरे नीट करतो, फॅन बसवायचं काम करतो, पाईपलाईनचं पाणीचं वगैरे पाईपचं काम असतं ना ते काम करतो. अजून काय रे? काय अजून? सगळी कामं करतो पोरगा. गाईज आम्ही आलोय आरतीच्या घरून. तुम्हाला दाखवलं ना त्या बॅग्स, ज्या तिच्या पार्सलची एक पूर्ण भरलेलं आहे. ते पार्सलची बॅग आणली आहे, तिचे न लागणारे कपड्यांची बॅग आणली आहे. त्या वस्तू गावाकडे नेऊन ठेवायच्या, ते म्हणजे घरातला पसारा थोडा तिच्या कमी होईल. तर आत्ता चालू आहे घरी. आता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि माझा खूप जास्त डोळा दुखतोय. जाऊ दे, आता औषध टाकते त्याच्यामध्ये, त्याला ड्रॉप्स टाकते. तर मस्त पनीरची भाजी खाऊन आली. इतकी मस्त पनीरची भाजी झाली होती, ओ माय गॉड. म्हणजे मला जर तशी पनीरची भाजी बनवायची म्हटलं तर मला जमणार नाही आहे. आणि माझ्या आवडीची खीर, जे की खूप दिवसापासून मी तिच्या मागे लागले होते, मला खीर खायची आहे. तर तिने फायनली एवढ्या गडबडीत 12 तासाची ड्युटी करून येऊन घरी खीर बनवली आहे माझ्यासाठी. माझ्यासाठी डब्बासुद्धा भरून दिलेला आहे. कारण मी संध्याकाळी 6:30 वाजता खाल्लं होतं, कारण मला खूप भूक लागते. तर मग मी दुपारी पण जेवते आणि 6:30 वाजता पण जेवत असते. तर मग मला जास्त भूक नव्हती, मी कमी जेवले. मग मला म्हटली एवढं केलं तुझ्यासाठी, कमी जेवलीस. म्हटलं अगं मला भूकच नाही. मग तिने मला डब्बा भरून दिला आहे की तू उद्या पण खा. सो अशी असते बहिणीचं प्रेम. आणि हां, आता मला काही जण कमेंट्स करतील की आरतीचे तुझ्या बहिणीचे मिस्टर कुठे आहेत, परत बरंच काय काय कमेंट आले ते तिच्याबद्दल. तर
तिच्याबद्दल व्हिडिओ बनवेन मी एक दिवशी नक्की. पूर्ण तिची हिस्ट्री तुम्हाला सांगेल, ज्यांना कोणाला ऐकायची आहे. म्हणजे काही लोक, मला माहिती आहे काही लोक मुद्दाम कमेंट करतात ते ह्या उगीचच उचकवण्यासाठी, आणि काही लोकांना खरंच कन्सर्न असेल की हा बाबा काय आहे नक्की, कसं आहे, कुठं राहते, कशी आहे, काय काम करते. तर हे सगळं मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. फक्त त्याला वेळ आहे थोडासा, पण नक्की शेअर करेल. तर कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.